नवी मुंबई, मुंबई थाने और रायगढ़ के क्षेत्रों में खानदेश निवासियों के विभिन्न 18 मंडलों के सहयोग से संगठन के अध्यक्ष प्रकाश बाविस्कर के द्वारा राष्ट्रीय खानदेश महासंघ सत्कार समारंभ का भव्य आयोजन जोईनगर में किया गया। इसमें शिवसेना उपनेता विजय नाटा, कैलाश यादव, साहेबराव पाटिल और प्रकाश बाविस्कर ने दीप जलाकर कार्यक्रम का उद्घाटन किया। इस बैठक में खानदेश के हजारों लोग शामिल हुए। कार्यक्रम का परिचय प्रकाश बाविस्कर ने बैठक आयोजित करने का उद्देश्य बताते हुए खानदेश से जुड़े मुद्दों पर युवाओं किसानों की समस्या पर चर्चा की। खानदेश के 20 IAS, IPS, RS अधिकारी को साथ एक मंच पर लाने पर चर्चा की। खानदेश की युवा पीढ़ी को कहा कि मेहनत के अलावा कोई विकल्प नहीं है विकास करने का। कार्यक्रम में उपस्थित एडवोकेट प्रसिद्ध विशेष लोक अभियोजक उज्ज्वल निकम ऑनलाइन उपस्थित हुए। उन्होंने उपस्थित जनसमूह को शुभकामनाएं देते हुए कार्यक्रम के आयोजकों को धन्यवाद देते हुए वादा किया कि खानदेश के लोग एक मंच पर आएंगे और खानदेश ग्रामीण लोगों की समस्या का समाधान करेंगे। प्रकाश बाविस्कर की विभिन्न गतिविधियों की सराहना करते हुए प्रकाश बाविस्कर को धन्यवाद कहा। या सर्व प्रत्येक मंडळे म्हणतात की गेल्या अनेक दिवसापासून आपला कार्यक्रम व्हायला नाही आहे आणि आपला ज्या प्रमुख पाहुणा आहेत त्या प्रमुख पाहुणा दरवेळी स्वतः आपला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम या प्रत्यक्ष या ठिकाणी हजर राहत, पण आज त्यासनं महत्त्वानं काम बार्शीले कालदीन त्यासनं एक केस आहे, ती केस त्यासले अटेंड करणी आहे। आता त्यांना एक मोबाईल लावा माझ्या मोबाईलवरून, ते बोलले की मी मोबाईलवरून त्यांना शुभेच्छा देणार आहे, मला मोबाईल लावून द्या। या सर्व प्रत्येक मंडळे म्हणतात की गेल्या अनेक दिवसापासून आपला कार्यक्रम व्हायला नाही आहे आणि आपला ज्या प्रमुख पाहुणा आहेत त्या प्रमुख पाहुणा दरवेळी स्वतः आपला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम या प्रत्यक्ष या ठिकाणी हजर राहत, पण आज त्यासनं महत्त्वानं काम बार्शीले कालदीन त्यासनं एक केस आहे, ती केस त्यासले अटेंड करणी आहे। आता त्यांना एक मोबाईल लावा माझ्या मोबाईलवरून, ते बोलले की मी मोबाईलवरून त्यांना शुभेच्छा देणार आहे, मला मोबाईल लावून द्या। हां, तिकडे मोबाईल घ्या, तिथं माझा मोबाईल त्यासना तर मोबाईल लागेन, त्या ते शुभेच्छा देतीनच आपले। त्यानंतर या ठिकाणी वेळोवेळी आपले नवी मुंबईमा काही बी अडीअडचण उनी, काही बी प्रश्न उना, ते जास्तनं शादानं आजोळ आहे असा आदरणीय नाटा साहेब या ठिकाणी आहेत। त्यासनासाठी जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। त्या स्वतः आयुक्त होतात, माजी कोकण आयुक्त होतात आणि नवी मुंबईनी त्यासले पूर्ण सगळ्या विषयांनी जाण आहे। आणि त्यानंतर आपली जी शान आहे, मी तुम्हाला एक त्यासनं नाव लिहावून पहिले स्टोरी सांगा। रोहाना पाटीलनी मला फोन करा का हो म्हणे साहेब आठे मला आमले लोके मारणात, म्हणजे 10 वर्षापूर्वीनी गोष्ट आहे, आमले लोके मारणात आणि मी वतुतोय महाबळेश्वरले म्हटलं आई रोजनी कटकट मा थोडं जायसन शांतता मा राहो, पण तेवढा मा बी फोन होना आपला भाऊना आणि रोहाना पाटील शेतकाटे त्यासनी मला फोन करा। आणि प्रताप दिगावकर साहेब तवय SP होतात रायगडना। आदरणीय उज्ज्वल निकम साहेब आपल्या सर्वांसमोर मोबाईलवरून उपस्थित आहेत। आदरणीय उज्ज्वल निकम साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपल्या सर्वांची खूप आठवण झालेली आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळी या कार्यक्रमामध्ये इथं हजर असतात। आज निकम साहेब आपण आपल्या या खानदेश मेळाव्या 2024ला उपस्थितांना मार्गदर्शन करावं। सर नमस्कार, मी उज्ज्वल निकम। मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो की मी आज आपल्या समोर हजर राहू शकत नाही, कारण मी आज सोलापूरला उद्या एक महत्त्वाचा खटला सुरू होणार असल्याने त्याच्या पूर्व तयारीसाठी सोलापूर सर्किट हाऊस मधून आता बोलत आहे। खरं म्हणजे प्रकाश बाविस्कर हे व्यावसायिक बांधकाम असून देखील माझ्या भूमीतील लोकांचं मी काही देणं लागतो ही मनाची श्रीमंती ठेवून खानदेश मधून ज्यांनी नाव कमावलं आहे, खानदेश मधून आलेले सगळे अधिकारी यांना एकत्रित करून आणखी आपल्याला काय चांगलं काम करता येईल, जेणेकरून साने गुरुजींचा वारसा असलेला या खानदेशला आपला एक ठसा वेगळा उमटवता येईल, हा सतत प्रकाशचा ध्यास असतो। मी प्रकाशचं अभिनंदन करेल। त्याचबरोबर आपण आज सर्व सुटीचा दिवस असून देखील एकत्रित खानदेशचे सगळे माजी आदी अधिकारी एकत्रित झाला, मी सर्वांना आपल्या शुभेच्छा देतो आणि तुमच्या देखील मला शुभेच्छा आहेत असं गृहीत धरणार, कारण मी खानदेशचा आहे। ज्या वेळेला 1993ला मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात चालवण्यासाठी मी मुंबईला प्रथम आलो,
त्यावेळेस सगळे लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते की हा जळगावचा मनुष्य, जळगावची वकिली करणारा, मुंबईला का, असं मुंबईच्या तथाकथित लोकांना वाटत होतं. परंतु आपण खानदेशी लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि पराकाष्ठेतून आपल्याला यश मिळतो. हे आपण देखील तुम्ही सगळ्यांनी सप्रमाणात आज महाराष्ट्रीयन जनतेला दाखवलेलं आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. मी पुन्हा आपलं सगळ्यांची क्षमा मागतो आणि निश्चित आपल्याला सुयश चिंतितो. आजच्या या कार्यक्रमातून खानदेशसाठी नवीन काहीतरी कराल आणि खानदेशचं नाव एकत्र, खानदेशचं नाव भविष्यात उज्ज्वल कराल अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय भारत. सर खूप टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी चाललेला आहे आणि आपण सुद्धा आमच्या खानदेशचे सुपुत्र आहात याचा अभिमान आहे. आणि मी अनेकांना प्रत्येक वेळी सांगतो की जेव्हा मी एकदा दुबईला गेलो आणि तिथं एक ड्रायव्हर मला भेटला आणि तो अक्षरशः या साहेबांना, मला आयुष्यात दोनच माझे एम आहेत, ते उज्ज्वल निकम साहेबांना मला भेटायचं आहे आणि त्या एक एम माझा कधी पूर्ण होतो याची मी वाट बघतोय. आणि मी त्या ड्रायव्हरला डायरेक्टली फोन लावून दिला आणि फोन लावून दिल्यानंतर अक्षरशः तो माझ्या ते बेड विस्कटून टाकला, एवढा नाचायला लागला आणि निकम साहेबांची त्याची चर्चा झाली. दुबईमध्ये सुद्धा साहेबांचा जो होरा आहे तो त्या ठिकाणी पण तेवढाच आहे. आदरणीय उज्ज्वल निकम साहेब, आपण खास करून या महासंघाच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण उपस्थित राहतात आणि आम्ही माफी मागतो की हक्काचं समजून तुमचा बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला त्रास द्यायला येतो. खूप खूप धन्यवाद आणि खूप तुमच्या शुभेच्छा आम्हाला मिळाल्या. सर्वांतर्फे पुन्हा एकदा काळ्यांचा तळतळाट. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. 18 मार्च 2006 रोजी उज्ज्वल निकम साहेब आणि यासनी 8 हे जेव्हा आपण विश्वास भावेमा प्रोग्राम करा होता त्या टाईमले त्यांनी जी ओपनिंग वहिनी होती, त्या ओपनिंग नंतर आपण काय काय कार्य करत तुमले एक गोष्ट आठवस होई की आपण साहेबने हत्तीवरून मिरवणूक काढली होती. त्यानंतर तुमले हाई सांगस मी की आपण मॉन्जिनियस कंपनीले आपण एक सवा ऑर्डर द्यावाला घेतो. काय तर त्याला म्हटलं बो 74 किलो ना केक बनाय दे. तो म्हणे साहेब आमना लाईफ मग 74 किलो ना बनायला नाही, तुम्ही 74 कसा लई कशाच्या अशात 74 लोक लई यातच ना तोंड मा 1 किलो टाक देतस. म्हटलं असं काही व्हावं नाही, आमले लईच जाणं आहे तडे आणि शिवाजी चौकमा आमले तो कापना आहे. तर आपण एक कंटेनर कर आणि त्या कंटेनरमा असा लांबा लच 74 किलो ना केक आणि आठवून प्रतिभाताई पाटीलना भाऊ होतात राष्ट्रपती असताना आणि मग शिवाजी चौकमा आपण कापान बट असले खावाळा होता. तर असा कार्यक्रम आपण करा. त्यानंतर तुम्हाला एक आठवस होई सैंदाने म्हणसन आपलं एक गोपाळ सैंदाने एक पोलिसनं मर्डर व्हायनं होतं. तर आपण कोणी मर्डर कर काय कर ह्या भानगडी जावापेक्षा आपण काय करत त्या कुटुंबाले कसं सपोर्ट भेटी. तर त्यांना बाईले नवी मुंबईना पोलीस स्टेशनमा जॉब लावा होता आणि तुमले सांगत तुम्हाला सगळ्यासनी कितला पैसा दिनतात त्या बाईले त्यासल्या माहिती आहे 22 लाख रुपया जमी कर दिनतात. 22 लाख रुपया आणि आता श्रद्धांजलीना बी आपण कार्यक्रम करा होता. असा तुम्ही पावर आहे. एकला माणूस काहीच करू शकत नाही. जेव्हा तुम्ही गर्दी करतच नाही येतच ना तेव्हा हाऊ कॅमेरा बाहेर जातस आणि मग लोक सांगतात इथला लोक कसं काय होणार. अरे कसं काय होणार ना राजकारण शे ना काही शे ना काहीच शे. आखो घरतून मस्त मजा माराले गुईना शिरान पापड्यान पुपड्या खावाला येणं होतं आमले देणं लेणं आहे. आता तुमले कोणी बी भेटेन ते सांगा बो तो काही इलेक्शनला उभा राहावा नाही, त्यांनी शपथ लिहायचे, त्या नाव बी कुठे टाकू देत नाही म्हणा ते कसावरच नाव टाकू देत नाही. तुम्ही बठा आपण एकत्र यावांसाठी एक माध्यम बनानं फेविकॉल बनाना तेवढंच काम मी करायनो आणि ते आपण असंच करत राहसूत काही का होईना मरेपर्यंत हे काम करसोत आपण. आदरणीय ताई साहेबराव पाटील साहेबने मिसेस सुद्धा आठवले त्यासाठी सुद्धा एकदा कडकडाट टाळ्या व्हायला पाहिजे. माने साहेब शिवसेना नेता बी या ठिकाणी आहेत त्याबद्दल धन्यवाद. खूप आता तुम्हाला टाईमली ना आपले साहेबांना भाषण ऐकणं आहे आणि खूप धन्यवाद. असंच प्रेम चालू ठेवा आणि नियमितपणे खानदेश लोके प्रत्येकजण गल्ली गल्लीमा ते आपला मंडळी चालत राहणार तुम्हाला हिशोब तर करी राहणार. पण जेव्हाही एकत्र वन टायमिंगना तेव्हा असंच करा ना. पण पत्रिकेवर बी कोणा नाव नाही पाहिजे म्हणजे बानगडी होत नाही. कोणा हाई नको कोणा ते नको बिना पत्रिकानं नाव. आणि मी तर असं म्हणत प्रत्येक मंडळींनी कॉमन कार्यक्रम लावा तुमना घर पाहुणा आम्ही इसूत, दुसरा कार्यक्रम लावा आम्ही बडा पाहुणा इसूत. बट असं नको की बा यांनीच लावा मग आम्ही तठेच काबर तुमना बी मंडळमा तटे लावा आम्ही बठा मंडळी तटे इसूत. एवढं तुम्हाला सांगस. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. इस मौके पर शिवसेना उपनेता व सीए के अध्यक्ष विजय नाहटा ने भी अपनी प्रतिक्रिया देते हुए लोगों का आभार माना और प्रकाश बाविस्कर के कार्यों की सराहना की. मला प्रकाशने या ठिकाणी बोलवण्याची सुविधा आमचं मूळ गाव शहादा असल्यामुळं
प्रकाशने या ठिकाणी मला खानदेशी म्हणून पहिल्यापासून ट्विट केलं आणि मला आठवतं 2008-09च्या दरम्यान किंवा तरी फार मोठा असाच कार्यक्रम घेऊन प्रकाशने आमचा त्या ठिकाणी सत्कार केला होता आणि प्रकाशचा आणि माझा संपर्क तेव्हापासून म्हणजे जवळजवळ मला 17-15-20 वर्षापासून आहे आणि त्यामुळं या कार्यक्रमाला त्यांनी बोलवल्यामुळं नाही म्हणणं शक्य नव्हतं. पुन्हा एकदा मनापासून तुम्ही प्रकाश मला टोपी घातल्याबद्दल तुमचे आभार मानतो. खूप आनंद वाटला. कसं होतं की या नव्या मुंबईमध्ये विशेषतः जास्त मंडळी नव्या मुंबईत असतील. दिगावकर साहेब तुम्ही इथे काम केलेलं आहे. या शहरामध्ये राहणारी मंडळी ही देशाच्या सगळ्या प्रांतातून आली. उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, केरळ असेल, कोचीन असेल, कुठली मंडळी, बंगाल असेल, त्यांचं प्रमाण 50% आणि लाईट खूप कमी करता येईल डोळ्यावर जमिनी अक्वायर केल्या आणि मग ठरवलं की कुठं गार्डन करायचं, कुठं ग्राउंड करायचं, कुठं शाळा करायची आणि त्यावेळी सिडकोनी दूरदर्शितपणा दाखवून सगळ्या समाजाला, ते पंजाबी समाज असतील, सरदारजी असतील, जैन समाजाचे लोक असतील, उत्तर प्रदेश सरकार असेल, तामिळ संघ असेल, या सगळ्यांना प्लॉट दिले आणि त्या मंडळींनी अशा प्रकारचे वेगवेगळ्या इमारती म्हणा, भवन म्हणा तयार केले आणि सगळे त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपभोग घेत आहेत. अनेक मंदिरं, सगळ्या समाजाची मंदिरं कमीत कमी 100 असतील या शहरामध्ये आहेत. खानदेशला अजून जागा मिळाली नाही हे मला वाटतं प्रकाश आपल्या सगळ्यांची अयशस्वीता आहे, आपलं फेल्युअर. आता सुदैवानं मुख्यमंत्री आम्ही ज्या पक्षाचे त्या पक्षाचे, मी त्या पक्षाचा उपनेता आहे. आपण जर तात्काळ पाठपुरावा केला तर सिडको कडून खानदेशसाठी किमान प्लॉट मिळवून देण्याचं तरी पुण्य आपण आपदरी पाडून घेतलं पाहिजे. भावी काळात काय बांधकाम होईल, किती होईल तो पुढचा विषय आहे, परंतु ही प्रक्रिया प्रकाश तुम्ही या 2-3 दिवसामध्ये सुरू करा. सीएम साहेबांकडून त्याच्यावर ऑर्डर एका आठवड्याच्या आत देणं किंवा त्याच्या काही वेळामध्ये देणं ही माझी जबाबदारी आहे. मी अतिशय गंभीरपणाने जबाबदारीने सांगतो आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, या शहरामधली मंदिरं पाडण्याची भूमिका मध्ये सिडकोनी घेतली होती. या शहरामधली सगळी मंदिरं वाचवण्याचं काम आम्ही अशीच भूमिका घेऊन सीएम साहेबांना सांगून केली आणि इतरांना मिळालं तर आम्हाला का नाही असा प्रश्न आहे. आपण पाहतो अनेक ठिकाणी, पुण्यामध्ये सुद्धा मोक्याच्या ठिकाणी मराठवाडा मित्रमंडळाला जागा मिळाली, त्यांनी खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. विदर्भाच्या संघाला देखील अनेक ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत, आपल्याला का नाही. आणि मला फार अवघड नाही वाटत आहे, फक्त ताबडतोब पावलं उचलण्याची गरज आहे. निश्चितपणाने त्या कामामध्ये आम्ही पुढाकार घेऊन, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. वेळ आहे त्याला 2 महिने. तर पुन्हा एकदा प्रकाश त्याच्या सगळ्या टीमचं, सगळ्या संघटनांचं मी मनापासून आभार मानतो. आणि प्रकाश मागा म्हटलं तसं आता ते जेवणाची सगळे वाट बघतायत, शिव्या खाण्यापेक्षा मी माझं भाषण बंद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. आवाज टुडे पंकज रिपोर्ट, नवी मुंबई.